हॅलो नमस्कार गडप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे मलंगगडला, जे ठाणे या डिस्ट्रिक्टमध्ये कल्याण या तालुक्यात येतं. म्हणजे हा गड माझ्या घरापासून अराऊंड 19 किलोमीटर आहे. तर पकडून चला आपल्याला पोचायला अर्धा तास तरी लागेलच. तर मी पहिल्यांदाच कोणत्या तरी ग्रुपसोबत हा ट्रेक करणार आहे बिकॉज ऑफ सेफ्टी. तर हा एक खूप इंटरेस्टिंग आणि याचा बालेकिल्ल्याचा खूप थ्रिलिंगवाला पॅच असणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच. तर 5:30 वाजता आपल्याला तिथे बेस विलेजला पोचायचं आहे. तर आता वाजले 4:45. तर निघूया आपण आता. चलो, ऑलरेडी लेट झालेला आहे. वरून पाऊस पण आहे. सोपे पण पोचलाय. ही आपली लॉर्ड पॅशन रेडी टू फ्लाय. पाऊस तर कालपासून रिमझिम चालूच आहे. अशा प्रकारे आपण निघालेलो आहे. रस्त्याची हालत खूप बिकट आहे. सगळीकडे रस्ता पूर्ण बाहेर आलेला आहे. खराब झालेला रस्ता आहे. तर जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत हे रस्त्याचं काम काय होत नाही. मेट्रो सिटी म्हणून कल्याण ओळखली जाते, पण रस्त्याची हालत बघा किती डेंजर आहे. स्वप्नील ब्रो, लेट्स गो. हाँ क्या बोलता? चलो मी हेल्मेट नाही बाहेर गेला. बोलो हा वाला माउंट आहो इसको. हे काय आहे ना माउंट. काय गरज आहे इथल्या इथं काय गरज आहे. इथे ठेवायचे वांदे. मंदिर कुठे आहे? इथेच कुठेतरी आहे बोला ना तो. हा
हा लागत नाहीये. माझी लागली. पोचलोय आम्ही अशा प्रकारे बेस लोकेशनला. कोणाला भेटायचं का? पोचलो. चालूच आहे. हो चालू आहे ना. कंटिन्यू तिथून चालू केलं ना? नाही मध्ये चालू बंद. ओके. इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. मस्त वातावरण एकदम क्लाउडी. वरती मला फॉग पण दिसतंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. तर आजचा आपला ट्रेक आहे मलंगड. आणि मलंगड एक्सपेडिशन मध्ये आपल्याला क्लाइम्बिंग मध्ये 75च्या पायऱ्या असणार आहेत आणि एक पोल पॅच असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पोलवरनं क्रॉसिंग करणार आहोत. त्याच्यावरती पण एक पाईप पॅच असणार आहे. तो कर्व मध्ये असेल. तर या दोन ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही बाले किल्ल्याला पोहोचणार आहात. हा ट्रेक अप्रॉक्स 1.5 तासाचा असेल. डिपेंड करतो तुमच्या चालण्यावर. कदाचित लवकर पण पोहोचाल पण थोडासा स्टीप आहे. तर आजच्या ट्रेकमध्ये आपल्याला पुणे मुंबईकडून पार्टिसिपेट. आता तुम्ही पुण्याचेच नाहीत, काही मेंबर मुंबईचे येणार आहेत. तर आपण पुढे जाणार आहोत आता. ते बाकीचे येतील त्यांना घेऊन दुसरे टीम मेंबर येणार. तर आपल्याला फॉलो करायचं या दोघांना. या टीम मेंबरला तुम्ही पुढे जायचंय आणि बाकीच्यांना मी घेऊन येणार आम्ही. तर आता जे याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत सर्व तुम्ही, त्याच्यामध्ये सर्वांनीच ऍक्टिव्हिटी केल्यात अशा नाही. कोणी फर्स्ट टाइम असेल सेकंड टाइम असेल तरी तुम्ही सेफ्टी वाईज पूर्ण काळजी घ्यायची. बिकॉज पाऊस खूप अख्खी रात्र पाऊस पडलाय. तर त्या पोल पॅचवर जरा डिफिकल्टी होणार आहे. तर तुम्ही फक्त सेफ्टी जे गाईड केलं जाईल ते फॉलो करायचंय. आणि जर मलंगडचं बघितलं तर मलंगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3200 फीट उंचीचा आहे आणि हा माथेरान डोंगर रांगेत येतो. तर याचं जे स्थान आहे मच्छिंद्रनाथांच्या स्थानावरून त्याला मलंगड नाव हे पडलंय. आणि तिथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला जाताना ते पीरमाची वगैरे ते दिसेल तुम्हाला सर्व. ते तिथे जसं जसं तुम्ही जाऊ तसं तुम्हाला गाईड केलं जाईल. वरून पण तुम्हाला कोणते किल्ले दिसतात आणि कोणती डोंगर रांग दिसते ते पण दाखवू. आणि समोरच तावली वॉटरफॉल पण वरून तुम्हाला दिसेल बाले किल्ल्यावर गेल्यानंतर. आणि या किल्ल्याच्या समोरच एक देवणी सुळका पण आहे. तो सुळका अटॅच आहे त्याला. तो पण वरती तुम्ही जेव्हा जाल वरती तुम्हाला पूर्ण म्हणजे धान्य कोठा दिसेल. 7 ते 8 पाण्याचे टाके आहेत ते पण बघायला भेटतील. आणि हे जे पाईप पॅच आहे पूर्ण थ्रिल राहणार आहे. बिकॉज पाऊस खूप जास्त पडलेला आहे. होप तुम्हाला चांगला व्ह्यू मिळेल. तर ऑल द बेस्ट आजच्या ट्रेकसाठी तुम्हाला. आणि तुम्ही कुठून आलात, किती ट्रेक केलं, टेक्निकल ट्रेक किती, आमच्या सोबत किती ट्रेक केलं हे तुम्ही 1 बाय 1 सांगायचं. मुंबई से टेक्निकल 2 कर चुका हूँ. महादुर्ग के साथ सेकेंड हूँ. माझं नाव रामराव. मी शिर्डीवरून आलो आहे. मी सगळे 8 ते 10 ट्रेक केले टेक्निकल आणि महादुर्गावर हा 4था ट्रेक. नमस्कार, माझं नाव प्रथमेश गायकवाड. मी कोल्हापूरहून आलो आहे. माझा हरिहरगड इथं झालेला आहे आणि माझं नाव आकाश वाणे. पुण्यावरून आलो आहे. माझा टेक्निकल हा सेकंड आहे. मी यांच्यासोबतच आहे. माझं नाव सचिन. मी कोल्हापूरून आलो आहे. माझा हा 3रा ट्रेक. माझे नाव नंदा. मी बेळगावची आहे. माझा हा 3rd टेक्निकल ट्रेक आहे. माझं नाव आनंद जाधव. मी पुण्यावरून आलो. माझा टेक्निकल म्हणाले की 4था ट्रेक असेल आणि महादुर्गाचा पहिला. माझं नाव रोशन राठोड. मी 3 ट्रेक्स केले. टेक्निकल माझा पहिला. मी अंकित साखरे. पुण्यावरून आलो आहे. हा माझा 2रा टेक्निकल ट्रेक आहे. शिल्पा शिंगाडे. पुण्याहून आली आहे. महादुर्गावर पहिला ट्रेक आहे आणि टेक्निकल 3 ते 4 ट्रेक आहे. मी सुजाता. पुण्यावरून आले. टेक्निकल माझा 3रा ट्रेक आहे आणि महादुर्गा पहिला.
माझं नाव रोहन माने, मी कल्याणचंच आहे. माझे 17 ट्रेक झाले, हा 18वा असेल. माझं नाव स्वप्नील भोई, मी पण कल्याणवरूनच आलो आहे. तर माझे पण 15+ ट्रेक्स आहेत. माझं नाव राज, मी कोल्हापूरहून आलो आहे. माझा हा 71वा ट्रेक आहे. टेक्निकलमधला 6वा आणि महादुर्गसोबतचा पहिला. माझं नाव कुलदीप, मी पण कोल्हापूरहून आलो आहे. माझं आत्तापर्यंत टेक्निकल 10 झालं, जेवढे झाले महादुर्ग. माझं नाव सांगता टेक्निकल 30 झालं आणि महादुर्गसोबत 6 युवराज पाटील, कोल्हापुरवरून आलो है. सगळे टेक्निकल महादुर्गवरून थे. मेरा नाम सागर है, मैं मुंबई से है. अभी तक 25 ट्रैक किया है और ये 6 टेक्निकल ट्रैक है और महादुर्ग के साथ पढ़ा. माझं नाव कल्पेश आणि महादुर्गचा मी मेंबर आहे. तर आज आपल्यासोबत 30 पार्टिसिपेट असणार आहेत. तर आपण पुढे जायचं आहे, बाकीचे पार्टिसिपेट येतीलच. आता तुम्हाला सेफ्टीबद्दल सांगतो की हे वेस्ट हार्नेस, हे फुल बॉडी हार्नेस नाही, हे कमरेला लागतं. तुम्ही टेक्निकल मोस्ट ऑफ लोकांनी केलेलं आहे, बिकॉज आता मी जसं तुमचं ऐकलं आहे. तर हे तुम्हाला वेस्टला लागणार आहे. आणि हा हेल्मेट तर कधी रॉक फॉल झाला तर तुम्हाला यूज होईल डोक्यासाठी, कुठे लागायला नको. तर हा जो पाईप पॅच असेल तिथे तुम्हाला गाईड केलं जाईल व्यवस्थित, काही टेन्शन नाही. एवढं पण नाही का तुम्ही घाबरूनच जाल की पाईप पॅच आहे, पण तिथे आधी एकच पाईप होता, पण आता व्यवस्थित तिथे जायला प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला व्यवस्थित गाईड केलं जातील. सेफ्टीच्या वाईज फक्त तुम्ही कुठे फोटो काढताय, काय करताय, गोप्रो आहे तुमच्याकडे, 360 आहे, काय तुम्ही मजा मस्ती करताय, ठीक आहे चालेल, पण तुम्ही सेल्फ अँकर करा. तुम्हाला जे गाईड केलं जाईल सेल्फ अँकर करून तुम्ही कुठेही लटका, काय करा, पण तुम्ही सेल्फ अँकर असले पाहिजे तर रोपला. ओके. तर आता नेक्स्ट आहे तुमचं, तुम्ही प्रत्येकाने एकाने एक हार्नेस आणि हेल्मेट घ्यायचे आणि तो तुम्ही रिटर्न आल्यानंतर परत करायचं इथं. ओके. हे कोण ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का तुम्ही दिस इज आवर सेफ्टी पर्पज. ओके गाईज. येस. अशा प्रकारे आमचा ट्रेक चालू झालेला आहे. अर्धे जण पुढे गेलेत आणि आम्ही मागेत. रोहन. आपल्यासोबत एक कोल्हापूरचा आहे, काय नाव? राज. राज खास कोल्हापूरहून या ट्रेकसाठी आलेला आहे तो. चल रे. पूर्णपणे झाडच झाड आहे, त्यामुळे चालताना थोडं सांभाळून चालावं लागतं. हो चल. पूर्णपणे झाडांची वाट आहे. वेल येत रे. हां वेल येत तिथे. खड्डा वाटतो इथं पण काय बोलतो, आपला नाश्ता राहिला मागे. हे बरं का, बारके बारके काढते, बारके बारके काढते. चला चला ओढून टाक ना ते. समोर पाहू शकता पूर्णपणे फॉग पसरलाय. मलंगडला तुम्ही स्वतःच्या व्हेकलद्वारे डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता. नाहीतर तुम्ही कल्याण स्टेशनला उतरून बसद्वारे नाहीतर प्रायव्हेट टॅक्सीद्वारे पायथ्याशी पोहोचू शकता. मलंगड हा एक कठीण श्रेणीतील गड मानला जातो.
जर तुम्हा कोणाला हा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही जे ट्रेक ऑर्गनाईज करतात त्यांच्याद्वारेच हा ट्रेक करावा. पाऊस आता जोरात चालू झाला आहे आणि सरळ आम्ही स्टीप चढतोय, त्याच्यामुळे थकवा पण लागतोय आणि रेनकोट वेअर केल्यामुळे गरम पण तेवढं होते, त्यामुळे जास्त दमछाट होते. पाऊस आता हा सरळ चढण चढायला आणि वरतून व्ह्यू बघा, व्ह्यू बघ भारी आहे ना. भावाने 85+ ट्रेक केलेत, प्रो टेकर आहे, सेमी प्रो. चला असे चढचढायचे. मलंगड कल्याणपासून दक्षिणेस 16 किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. हाजी मलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो. मुंबई शहरापासून अगदी जवळ असूनही दुर्लक्षित असलेल्या या पुरातन किल्ल्याला दैदिप्यमान इतिहास आहे. किल्ल्यावर आजही पुरातन अवशेष तग भरून उभे आहेत. तसेच किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्याकरिता कराव्या लागणाऱ्या साहसामुळे किल्ल्याची चढाई थरारक होते. या गडाचा इतिहास म्हणजे 17व्या शतकात या किल्ल्यावर मराठी व इंग्रज यांच्यात एक रोमहर्षक लढाई झाली. मलंगडच्या बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागते. पाहू शकता, ह्या पूर्णपणे आपल्याला माथेरानच्या डोंगररांगा दिसत आहेत आणि आपल्याला जायचं या डायरेक्शनने, जो आपल्याला मलंगडवर घेऊन जाईल. मलंगड पण पूर्णपणे धुक्यामध्ये झाकलेला गेलेला पाहू शकतो आपण. खूप चांगलं वाटतं आहे, वातावरण खूप चांगलं आहे, प्लेझेंट आहे, पण थोडं दमछाट करणार आहे आणि ह्युमिड पण वातावरण आहे आणि पाऊस अधूनमधून येतो जातो आहे, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स पण वाटतं आहे. एक्सपीरियंस ऑलवेज गुड. यस ब्रो, किलर एक्सपीरियंस है. अभी तो एडवेंचर मेन बाकी है ब्रो. ये जो लिया है ना अपन ने, इसका यूज़ करना बाकी है. हां, इथे सर्वात रिस्की पॅच म्हणजे जो आपल्याला बालेकिल्ल्याला जाण्यासाठी पाईपचा जो मार्ग आहे, आय थिंक 10-12 फूटचा आहे, तो थोडासा रिस्की आहे. बाकी सगळा ट्रेक इझी आहे, आरामशीर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. आपल्याला जाताना 2 माची पाहायला मिळतील. एक समाधीमध्ये मंदिरपर्यंत पीर माची आहे, नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मुख्य दरवाजा लागेल पायऱ्या चढल्यानंतर, तो आहे सोन माची. अराऊंड हा गड 3200 फूट उंचीवर आहे, म्हणजे इथून आपल्याला बरेचसे गड पाहायला मिळतील. ते आपण बालेकिल्ल्यावर पोचल्यावर कवर करूया. पाहू शकता, पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आहे. आज खरं म्हणजे पावसाचा हाय अलर्ट पण दिलेला आहे, म्हणजे हेवी रेनफॉल होणार आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. आणि हा पूर्णपणे सपाट भाग आहे, म्हणून काय वाटत नाही आहे. आणि आपला कल्पेश भावा जो हँडल करतोय ही ट्रेक,
एकाने पण नाही केला. टीम लीडर माधवजी होते. काय सांगणार? काय आजचा आपला मलंगडचा ट्रेक आहे, 30 पार्टिसिपेट आहे, फॉग भरपूर आहे पण मजा येणार वरती. ज्यांना पण ट्रेक करायचा त्यांना कसं कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला? आता आपलं ना सोशल मीडियावर म्हणजे आपलं वेबसाईट पण आहे महादुर्ग ॲडव्हेंचर आणि सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्हाला अपडेट मिळत राहणार. प्रत्येक विकेंडला आपला वॉटरफॉल, गडकिल्ले, सुळके आपण समरमध्ये ठेवतो. आणि तुम्ही सेफ्टीची कशी काळजी घेता? सेफ्टी म्हणजे आपले सर्व इक्विपमेंट आहेत ना, सर्व आपण क्वालिटी इक्विपमेंट वापरतो. जसं की आपले जे रोप आहेत, हार्नेस, हेल्मेट सर्व क्वालिटी डिकेथलॉनचे यूज करतो. जसं की आपल्या बॉडी वेट पेक्षा 10 पटीने वेट कॅरी करेल असे आपण सर्व इक्विपमेंट कॅरी करतो. आणि आपली सर्व टीम आहे ती सर्टिफाईड आहे, तर नो टेन्शन, एकदम सेफ्टीमध्ये आपण करूया. तर तुम्हाला कोणाला ट्रेक करायचा असेल तर तुम्ही यांचा इंस्टाग्राम पेजला कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याबरोबर ट्रेक करू शकता. हां हां, तर इथून बघा, इथून चालत आल्यानंतर ही आहे पीरमाची आणि हा समाधी मंदिरकडे रोड जातो. आणि आपल्याला या मार्गाने जायचं आहे. या 2 शॉपच्या मधून रस्ता आहे जो आपल्याला सोनमाचीकडे घेऊन जाईल. चल चल येतोय. त्यानंतर परत आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहे. पायऱ्या चालू झाल्या आहेत, एकदम छोट्या पायऱ्या आहेत. पावसामुळे पूर्ण स्लिपरी झाल्या. पायऱ्या पूर्ण स्लिपरी झाल्या. चला मावळ्यानो चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हौस द जश. हाय सर. एवढाच हाय असतोय. पूर्णपणे छोट्या पायऱ्या आहेत आणि स्लिपरी आहे, त्यामुळे थोडं सांभाळून चढायला लागतंय. इकडे चल 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 चल, बरोबर आहे. चल चल चल. सोडू नको. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हाय गाईज, प्लीज चॅनल माय वेलकम. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. चला चला गाड्यांनो चला. थोडासा बाकी. चल 2 मिनिटं. थोडासा 5 मिनिटं चालले की लगेच अभी करके देतो. अभी निकाल के देतो. मॅम काय होतं? घाबरलंय. चला चला. अरे तो ब्लॉगर या असू दे. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्यामुळे पडायचे चान्सेस जास्त आहेत. चला जाऊया. आता आपण मुख्य दरवाजाकडे पोहोचून जाऊ.
या साईडला एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. 2 बुरुज आहेत. हा बऱ्यापैकी स्लिपरी भाग होता. पायऱ्या पण एकदम निमुळत्या आणि पावसामुळे सगळीकडे शेवाळ आलेला. तर या मुख्य दरवाजातून आता आपण वरती चाललोय. बघा स्लिपरी झालंय हा भाग. तर या मुख्य दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला हा सपाट भाग लागतोय. तर ही आहे सोनमाची. हा बघा हा पण डॉग आपल्याबरोबर वरती ट्रेक करत आलाय. कुत्र्यांची भांडणं माझ्या एरियात कसं काय आलं. आणि हा आपला ग्रुप पाहायला मिळतोय. पहिलाच पाहिजे म्हणजे बाई 0 टाकतो ना त्याला असं वडून अक्षरशः घेतलं. आपला अर्धा ग्रुप इथे. अर्धा कुठे गेला? अर्धा म्हणजे पूर्ण आहे ना? अर्धे पुढे गेले काय? तिथून खाली जायचं आपल्याला. काय बोलतो, कसा एक्साइटेड? या मच एक्साइटेड. कसा वाटला इथपर्यंत ट्रेक? सोनमाची पर्यंत कसा वाटला? खूप कठीण आहे. पावसामुळे कठीण आहे ना? आणि धुकं भरपूर आहे. हो, चारी बाजू गेल्यानंतर व्ह्यू एक नंबर येईल. शेवट विषय ते कल्पेश सर, सॉरी कुशल सर आहेत ते. कुशल सर तुमचं थम्सअप द्या की त्यांना. सध्या आणि माउंटेन ड्यू अबे तो सांगितलं का युवराज सोबत जा. कॅप्टन सोबत जा रे कॅप्टन. मी आता चाललोय मी चोरदरवाजा खाली. अतिशय असं बांधणीचं कौशल्य आहे चोरदरवाजाचं. जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असा चोरदरवाजा आहे. चोरदरवाजाची संकल्पना अशी आहे की जर दुश्मनाने किंवा शत्रू जर गड कोटावर आला तर गड कोटातील जे महत्वाचे माणसं आहेत हे सर्व या रस्त्याने किल्ल्याच्या खाली जायची किंवा सोडून जायची. आणि त्याच्यानंतर हा जो दरवाजा आहे हा दरवाजा तिथे असलेल्या दगडांनी बंद केला जायचा. राजाराम महाराज जुल्फिखानाने 1689 श्रीमान रायगडवर जेव्हा हल्ला केला होता तेव्हा वाघ दरवाजा असल्यामुळे छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई साहेब आणि तिथले जे मावळे आहेत हे सगळे अशाच या चोर दरवाजामुळे हातावर तुरी देऊन गेले होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की स्वराज्य हे अधिक जोमाने आणि त्वेषाने त्यामुळे राहिले. असाच हा किल्ले श्री मलंगडवरचा चोर दरवाजा. ऑलमोस्ट आम्ही पोहोचत आलो आहे. जो पाईपवाला पॅच आहे तो आपल्याला या गडाचा सर्वात रिस्की पॅच आहे. हां, रिस्क आहे तो इश्क आहे. आजकाल मी सांगतो थांब जायला नको सांगू कोणाला. इथे इथे रोप लावलेला आहे. ओके नको कोणच थांबा. हा दादा इथे रोप लावून रोपच्या सहाय्याने
आपल्याला हा वरती चढायचं आहे, कारण चढायला थोडंसं रिस्की आहे. प्लॅन लावून प्लॅनिंग करून सेफ्टी पूर्णपणे आहे इथे. माझा पण गाडा एक एक जण चढत जाईल. चला मग एक 1 बाय 1 आपण हा वरती जाऊया. प्रत्येक वेळी काढून नीट टाईट करायला लागत आहे, कारण सेफ्टी इज फर्स्ट प्रायोरिटी. जाऊ दे तू थांब. चल 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 जमतंय. आता मेन पॅच चालू होणार आहे, आपला पाईपवाला पॅच. थांब के बेटी जाऊ आता. खाली बसा आणि बाहेर टाईट केला. हां ते डझंट मॅटर, तुम्हाला मी पुढे पाठवणार आहे तेव्हा करणार. खाली बसा. चला खाली बसा. बस बस खाली डायरेक्ट बस बस. हां बसा ना खाली. बसा उभे राहता. एक मिनिट राहणार. पुढे गेला तेवढं थांबी टाकतो. तुझ्या आडाने सांगितलं. जमतंय जमतंय. चल चल. माणूस दिसत नाही गेला. पुढला माणूस दिसत नाही. चला हे बघा, तुम्हाला ऑरेंज रोप आहे ना, लेफ्ट हँडनी पकडायचे. इथे लेफ्ट वाला पाय ठेवायचे. नंतर याला नाही पकडायचं, बिल्लेला कधीच नाही पकडायचं. हा 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 बाहेर ठेवा. हा ऑरेंज रोप पकडा, इथे लेफ्ट वाला पाय ठेवा, मग डायरेक्ट तिकडे पाय टाका. पोलवर नका, त्या पॅचवर टाका. लेफ्ट हँड ने हे पकडून पकडली चालेल. जरा पुढे जा, नंतर ती मुंगी टाक. महाराजांचं नाव आहे जरा पुढे जा, नंतर ती मुंडी टाकते. ड्रॉप झाला काय? नाही ना, डोक्याला नव्हता ना, माउंट नव्हता. जमला जमला.
अक्षय कल्याण जबरदस्त थ्रिलिंग ॲडव्हेंचर. रोहन माने हेच ते. हा का? अशाच प्रकारे रोहन माने आपले कल्याणचे सुपुत्र मलंगडला पोहोचलेले आहेत. पकडू नाही. तिथं वरती जाऊ. ठीक आहे, जा जा वरती. हा खेच. बरोबर आहे. चल 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 चल. बरोबर. हा परफेक्ट. चल चल चल. इथे पकडू ना. हा त्याला त्या बिलेच्या रोपला सोडून सर्व पकड. हा सेम असं चालत जा पोलवर ना. आता किती दोरी ही आहे ना. ठीक आहे ना. इथे पकडू. तो मला बघा इथे दे. या साईडला ओढलाय बघ. आता दोरी कुठे. दोरी नाही. हात पकड माझा पाहिजे. हां 1 मिनटं दे. मला पाहिजे पाणी पण पाहिजे. बस आरामात बस वरती. इथे 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 बस. ऐसा लगा. खतरनाक भाई. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. हा सक्सेसफुली आलोय वरती. नाही म्हणजे इथपर्यंत तरी आलोय.
थँक्स टू हिम. हा ठीक आहे, ये काधी कोण आलाय. हा ठीक आहे युवराज, तू इथे गाईड कर. तर आपण आता गडाच्या बालेकिल्ल्यावर पोचलेलो आहे. तर या बालेकिल्ल्यावर भन्नाट अशी वारा सुटलेला आहे. तर आपल्याला वरती काय अवशेष आहे ते बघायचे, तर आम्ही त्या मार्गाने चाललो आहे. बघा सगळे इकडे वर चढत आहेत. त्याला हे खाली काय होतं या. या किल्ल्याची निर्मिती 7व्या शतकामध्ये झाली होती. नलराजाने केली होती. आणि काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की ही जी समोरची वास्तू आहे, ही समोरची जी वास्तू आहे हा राजवाडा आहे. आणि काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की याचा वापर हा देऊळ म्हणून केला गेला आहे. कारण जेवढ्या सत्ता आल्या इथे, इंग्रजांनी आले किंवा पेशवे आले, मराठे आले 18व्या शतकापर्यंत 18व्या शतकापर्यंत, तर प्रत्येकाने ह्या वास्तूचा वापर हा त्यांच्या सोयीनुसार केलेला आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला बालेकिल्ल्यावर एक मोठं पाण्याचं टाकं दिसेल. आणि ह्या राजवाड्याच्या बॅक साईडला तुम्हाला 7 पाण्याची टाकं दिसतील. जशी अलंगला आहेत 11 पाण्याची टाकं, तशी इथं 7 पाण्याची टाकं 7 आहेत. तर यांनी आपल्याला खूप चांगली अशी माहिती दिली. तर हे 7 पाण्याचे टाकेत, म्हणजे हे लाईनशीर पुढे लांबपर्यंत हे 7 पाण्याचे टाकेत पूर्णपणे हे भरलेले आहेत. तर हे या पाण्याचा वापर त्यावेळेस पाण्याचा वापर त्यावेळेस म्हणजे उन्हाळ्यात पण पाणी पिण्यासाठी केला जायचा. कारण हे पाणी पूर्ण स्टोअर केलं जायचं. प्रत्येक राजवटीने याच्यावर वर्चस्व गाजवलेलं असतं ना, म्हणजे प्रत्येकाच्या सोयीनुसार ते ठरवतात. तर मित्रांनो पाहू शकता की हा नलराजाचा राजवाडा आहे. पूर्णपणे अजून चारी बाजूनी अशा भिंती, भक्कम असं बांधकाम आहे. फक्त वरचं छप्पर उडालेलं आहे. छप्पर जर असतं तर खूप चांगलं झालं असतं. तर मित्रांनो आपला हा गड पूर्णपणे फिरून झालेला आहे. तर आता आपण खाली उतरायला चालू केलं आहे. पाहू शकता उतरायला सगळ्यांची अशी लाईन लागलेली आहे. त्यामुळे थोडा वेटिंग टाईम इथे जास्त आहे. आणि पूर्णपणे बघा अजूनपर्यंत धुकं गेलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाही आहे. खूप जबरदस्त, म्हणजे जबरदस्त असा हा ट्रेक आहे. जर तुम्हाला कोणाला करायचा असेल तर विदाऊट सेफ्टी तर तुम्ही करूच नका. जे म्हणजे हा आम्ही जे हे ट्रेक करवतात त्यांच्या थ्रू तुम्ही हा ट्रेक करा. जर कोणाला थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही या ट्रेकला नक्की या.
तर मित्रांनो, हा होता मलंगडचा ट्रेक. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.